घराघरामध्ये उपलब्ध असणारी अद्रक आणि त्यापासून बनणारी सुंठी ही प्रत्येकाला परिचयाची. सुंठीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे त्याला विश्ववैषध्या, महाऔषधी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाते. याचा उपयोग अनेक आजाराच्या प्रतिबंधासाठी किंवा झालेल्या आजारांना कायमचं शरीरातून नायनाट करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केला असता चांगल्या पद्धतीने त्याचे उपयोग सिद्ध होतात. सुंठीचा वापर शरीरामधल्या कुठल्या आजारात चांगल्या पद्धतीने होतो, तो कशा पद्धतीने करायचा आणि कुठल्या मात्रेत करायचा हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 15 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत होतो. प्रत्येकाच्या घरामध्ये अद्रक ही सहज उपलब्ध असते. याच अद्रकीला सुकवल्यानंतर त्याची वरची साल बांबूने घासून काढल्यानंतर आणि काही प्रमाणात सावलीत छायाशुष्क जाऊन झाल्यानंतर त्याला चुन्याच्या पाण्यामध्ये काही काळ ठेवल्या जातं आणि नंतर सुकवलेली ही सुंठी ही मात्र अनेक विकारात उपयोगी ठरते. कटू रसाची, कडू आणि तिखट रसाची असणारी पण तरीही मधुर विपाकी असणारी सुंठी ही उत्तम पाचक, त्याचबरोबर द्रव्य संग्रह करणारी, दृश्य म्हणून कार्य करणारी, वातानुलोमन कार्य करणारी आणि शरीरातल्या मांसपेशींना बळकटी देऊन शरीरात असणारा आम नष्ट करणारी अनेक गुणांनी संपन्न असते. अशा वेळेस सुंठीचा वापर आपण दैनंदिन क्रियेमध्ये होणाऱ्या इतर आजारामध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे हेच जाणून घेऊ. त्यात सर्वात पहिले म्हणजे सुरुवातीला आढळणारा सर्वात मोठा त्रास किंवा बऱ्याच लोकांमध्ये पचनाच्या तक्रारीमध्ये सुंठी अतिशय उपयुक्त ठरते. याही आम्लपित्तामध्ये शरीरातला द्रवत्व वाढतं, म्हणजे पित्ताची गुळकी तोंडापर्यंत येणे, अन्न पचन न होणे, पोटामध्ये सतत वायू भरल्यासारखे राहणे, अपोट साफ न होणे आणि भूक न जाणवणे किंवा सतत जिभेवर एक प्रकारचा पोट तयार होणे, पांढरा थर तयार होणे, अशा प्रकारामध्ये अग्नी हा मंद असतो. अशा अग्निमांद्याच्या ठिकाणी सुंठीचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. सुंठीचा वापर ताकामध्ये भिजवून 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंतची सुंठी ताकामध्ये जेवणानंतर घेतल्याने सुंठीच्या या होणाऱ्या अग्निवर्धन किंवा आम पाचनाच्या कार्यामुळे शरीरात असणारे आम्लपित्त हे नष्ट होतं. त्यात असणारा पित्ताचा असणारा द्रवांश कमी होऊन जातो आणि पित्ताचे उष्ण तीक्ष्ण वाढून पाचन सुधारायला आणि अग्निमांद्य दूर व्हायला. व्यतिरिक्त दुसरा उपयोग म्हणजे सर्दी किंवा खोकल्यामध्ये बऱ्याच वेळा वातावरणामुळे होणारे बदल आणि त्यामुळे शरीरात पुन्हा करून कफ वाढायला लागतो. कफकन कार्यासाठी म्हणून सुंठीचा उपयोग अतिशय चांगला होतो. अशा वेळेस सुंठी ही सकाळच्या वेळेला मधामध्ये 2-2.5 ग्रॅमपर्यंत सकाळच्या वेळेला उपाशी पोटी मधामध्ये मिक्स करून घेतली असता शरीरात असणारा कफ हा विलयित व्हायला लागतो आणि त्यापासून होणारा ज्वर किंवा शरीरात असणारी कच्च होणं किंवा कफ मोकळ्याने पडणं आणि सतत राहणारा ठास, खोकल्याची ठास कमी व्हायला मदत होते. नाकातून येणारं सतत वाहणारं पाणी हे सुद्धा कमी होतं. म्हणून सतत पचनापासून होणारे त्रास असो किंवा सर्दी खोकला तापामध्ये सुद्धा सुंठीचा उपयोग ही सुंठी मधासोबत त्या पद्धतीने घेतली असता कफावर कार्य करते. त्याचबरोबर ताकासोबत घेतली असता जेवणानंतर घेतल्याने मात्र पचन आणि आम्लपित्तावर कार्य करते. अनेक वेळा शरीरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या शूल म्हणजे वेदना या सुद्धा वातामुळे होत असतात. ज्यांना कफाचा आलेला अवरोध हे शूल प्रशमन करण्याच्या गणामध्ये सुद्धा सुंठीचा उपयोग चांगला होतो. अशा वेळेस स्थानिक वेदना असतील तर त्या ठिकाणी सुद्धा सुंठी ही लेप केल्याने सुद्धा सुंठीच्या त्यात होणाऱ्या कफ विलयनाच्या कार्यामुळे किंवा तिथे वातशामक कार्यामुळे त्यात असणाऱ्या उष्ण गुणांमुळे मांसपेशीचे दुखणे सुद्धा थांबतात. त्यामुळे सुंठीचा उपयोग एरंड तेलामध्ये गरम करून त्याचा फुटपाक बनवावा किंवा सुंठी चूर्ण आणि एरंड तेल चांगल्या पद्धतीने सिद्ध करावं, गरम करावं आणि कोमटसर असलेल्या हे लेप गुडघ्याच्या ठिकाणी किंवा कुठल्याही मांसपेशीच्या ठिकाणी आलेली जखडं किंवा वेदना किंवा तिथे असणारा कुठल्याही प्रकारचा स्नायूच्या वेदना असतील तर त्या नष्ट व्हायला मदत होतात. अशा वेळेस या प्रकारचा बनवलेला लेप तिथे लावावा आणि वरतून अर्कपत्र किंवा एरंडपत्राचा तिथे काही काळ दाब द्यावा, जेणेकरून त्या ठिकाणी असणारा वात विलयित होईल आणि मांसपेशीच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना किंवा जखड कमी व्हायला मदत. त्याही व्यतिरिक्त सुंठीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने जाणवतो तो म्हणजे वृक्षकार्य. सुंठ ही उष्ण स्वरूपात असणारी आणि त्याचबरोबर शरीरात असणाऱ्या कफ विलयन करणारी आणि कफाली नावाने ओळखली जात असली तरी याच्यामध्ये असणारा वृक्ष गुणामुळे शरीरामधलं शुक्रवर्धन किंवा शरीरामध्ये असणारी
मांसपेशीच्या शैथिल्यामुळे शीघ्रपतनासारख्या त्रासांमध्ये सुद्धा शुंठी अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करते. शुंठी ही शुक्र धातूचा अग्निवर्धन करतं आणि त्यामुळे शुक्रल म्हणून सुद्धा कार्य करते. ज्याही व्यक्तींमध्ये शुक्र दोषाशी निगडीत कुठले प्रॉब्लेम असतील अशा व्यक्तींमध्ये शुंठीचा योग्य वापर करणं, तुपासह केलेला वापर हा शुक्रल कार्य किंवा शुक्रवर्धन करणं किंवा शरीरामध्ये असणाऱ्या लैंगिक समस्येसाठी सुद्धा अतिशय चांगला आहे. त्या व्यतिरिक्त शुंठीचा उपयोग केला जातो तो सौभाग्य शुद्धी पाक या कल्पामध्ये अतिशय परिचित मानला जातो. तर या कल्पामध्ये स्फटिका अवस्थेनंतर शरीरात तयार झालेली सामता, त्याच व्यतिरिक्त शरीरात वाढलेला द्रवगुण, शरीरात वाढलेला क्लेश म्हणजे गर्भाशयाच्या ठिकाणी झालेली वाढ यांचं संकोचन करण्यासाठी म्हणून शुंठीचा पाक सुद्धा उपयोग केला जातो किंवा शुंठी सत्व जलाचा वापर केला जातो. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी 5 ग्रॅमपर्यंत शुंठी 500 ml पाण्यामध्ये उकळून साधारणतः 200 ml पर्यंत करायची असते आणि गाळून हे 50 ml पाणी सकाळी उठल्यानंतर, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर आणि रात्रीला झोपताना अशा 4 वेळा 50 ml प्रमाणात वापरला असता शरीरामध्ये स्फटिका अवस्थेत वाढणारा वात प्रकोप नष्ट होण्यासाठी, त्याच व्यतिरिक्त गर्भाशयाची झालेली अतिरिक्त वाढ नॉर्मल करण्याव्यतिरिक्त आणि अग्निमांद्य जे स्फटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतं ते दूर करण्यासाठी अतिशय चांगला होतो. या व्यतिरिक्त आयबीएस सारखे प्रकार ज्याच्यामध्ये शरीरामध्ये सतत द्रवांवर प्रवृत्ती जाणवत असते, म्हणजे शरीरामध्ये जेवण झाल्यानंतर शौचाला जाण्याच्या सवयी लागलेल्या असतात आणि त्यातही शौचामध्ये फेसकटपणा किंवा चिकटपणा हा मोठ्या प्रमाणात असतो. अशा वेळेस शुंठी चूर्ण हे पाण्यामध्ये शुद्ध करावं. याही पद्धतीने म्हणजे 500 ml पाण्यामध्ये 5 ग्रॅमपर्यंतचं शुंठी चूर्ण टाकून ते 200 ते 250 ml पर्यंत करावं. सकाळ संध्याकाळ जेवणानंतर, सकाळी उठून आणि रात्रीला झोपताना असे 4 वेळा घेतले असता शुंठीमध्ये असणारा द्रवांश उडण्याच्या गुणधर्मामुळे अन्नामध्ये असणारा अपक्व मल बनण्याची प्रवृत्ती म्हणजे समान वायूला तिथे प्रोत्साहन मिळतं आणि शरीरात होणारं सारखीचं विजन सुधारतं. त्यामुळे आयबीएस सारख्या त्रासामध्ये सुद्धा याचा शुंठी चूर्णाचा उपयोग चांगला होतो. आता शुंठी चूर्णाचा उपयोग हीच या सर्व ज्वरामध्ये होतच होतो. त्याचसोबत शरीरामध्ये आलेली जडता, आलस्य, तंद्रा हे दूर करण्यासाठी आणि शरीरातला बल उत्साह वाढवण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. म्हणून शुंठी सिद्ध जल घ्यावं किंवा शुंठी चूर्ण हे जेवणानंतर अजमोदा म्हणजे ओव्यासोबत एकत्रित स्वरूपात जेवणानंतर घेणं हे सुद्धा उपयोगी ठरतं. काही व्यक्तींमध्ये वजन न वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. याच्यामध्ये मूळ कारण भूक न लागणे, पचन न जाणवणे अशा पद्धतीचा जाणवला जातो. आता या अशा प्रकारच्या आधारामध्ये आलेपाक केला जातो. म्हणजे शुंठी चूर्ण, त्या प्रमाणात त्यात असणारी खडी साखर आणि त्याच व्यतिरिक्त दूध यांना एकत्रित सिद्ध करायचं आणि त्याचे वड्या पाडून त्या वड्या रोज जेवणानंतर खाण्यामध्ये ठेवल्या असता शरीरातला अग्निवर्धन होऊन सर्व धातूंचं पोषण सुधारायला लागतं आणि फार काळ टिकत नसल्यामुळे 10 ते 12 दिवस टिकेल या पद्धतीने हा घ्यायचा असतो. त्यामुळे धातूची पुष्टी व्हायला मदत चांगली होते. शुंठीचे अनेक उपयोग असले, शुंठी ही कुठल्या अनुपानासोबत वापरायची त्यानुसार शुंठीचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. मधासोबत केलेला याचा वापर कफनाशाच्या किंवा प्राणवायू स्वरूपाच्या विकारात होतो. तुपासोबत केलेला याचा वापर पचनाच्या त्रासामध्ये किंवा अपानवायू किंवा मलप्रवृत्तीच्या त्रासामध्ये पद्धतीने होतो. पित्तासारख्या त्रासामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने होतो. आणि पाण्यामध्ये काढा बनवून किंवा शुंठी सिद्ध केलेलं जल हे कुठल्याही आजाराचा अनुपान म्हणून किंवा कुठल्याही आजारामध्ये औषधींचा उपयोगिता वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीने. म्हणून शुंठीचा वापर हा अनेक आजारामध्ये अनेक पद्धतीने केला जाऊ शकतो. शुंठीचा अशा अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी शुंठी आपण सुद्धा नित्यनियमाने आहाराच्या व्यतिरिक्त कुठल्याही तक्रारी जाणवत असतील तर प्रायमरी मेडिसिन म्हणून सुद्धा याचा उपयोग जरूर केला पाहिजे, जेणेकरून अनेक आजारांचा तयार होणारा विकारांचा मनोरा टाळता येईल. आणि संधिवातापासून तर सर्दी खोकल्यापर्यंत प्रत्येक आजारामध्ये मात्र याचा उपयोग पूर्वावस्थेत केला असता ही औषधी आपल्याला कधीच निराश करणार.